ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर दौऱ्यावरती आहेत. आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत. ताई, काल एक वक्तव्य केलं होतं, माझ्या पांडुरंगाला मटण खाली चाललं, त्यावरून मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून टीका टिप्पणी करण्यास सुरू झाली आहे. ही लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे. ताई, मुख्यमंत्री देखील म्हणालेत की या प्रश्नाचं जे सुप्रिया सुळे बोललेत याचं उत्तर तमाम वारकरी संप्रदाय. ठीक आहे ना, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, पण त्याच भाषणामध्ये ते 36 मिनिटाचं भाषण होतं माझं. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कदाचित राहून गेला असेल. त्याच्यात मी असं म्हणले की या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा. हे कोणी बोललंच नाही किंवा तुमच्याकडून चुकून राहून गेलं असेल तर तुम्ही जर माझं 36 मिनिटाचं भाषण ऐकलं तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की महाराष्ट्रात ओला दुष्काळ झालेला आहे आणि सरसकट कर्जमाफी करावी. ही मागणी मी महाराष्ट्र सरकारकडेही केलेली आहे आणि अमित शहांची भेट घेऊन बाकी कोणीही मागणी केली नाही, पण केंद्र सरकारने महाराष्ट्राला आर्थिक मदत करावी आणि सरसकट कर्जमाफी व्हावी ही मागणी मी त्या भाषणात केलेली आहे. आता एकंदरीत कुठंतरी त्या वाक्याचा विपर्यास केल्यासारखं वाटतो, कारण मोठ्या प्रमाणात नाही, अजिबात नाही. मी जे बोलले ते ऑन एअर बोलले. प्रवीण दरेकर असं म्हणतात की कुणाला काय खायचे ते खाऊ द्या, पण एखाद्या गोष्टीचं उदात्तीकरण करून सांगणं ठीक नाही. सुप्रिया सुळे ह्या ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी असं त्यांना हे शोभत नाही. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. ताई, एकंदरीत जी मतचोरीवरून राहुल गांधींनी जी सुरुवात केलेली आहे की मतचोरी मोठ्या प्रमाणात होती, परंतु राज ठाकरेंनी देखील काल मतचोरी होती. या 2014 पासून मतचोरी करूनच कुठंतरी 2000 पासून सत्ता राबवली जाते असं सांगितलं. अहो, भारतीय जनता पक्षाचे पण नेते म्हणायला लागलेत. भारतीय जनता पक्षाचे 2 नेते म्हणालेत की हो असे डुप्लिकेट मतं आहेत, लोक करतायत. म्हणजे भारतीय जनता पक्ष पण आमच्या या उपक्रमात सहभागी आहे. ताई, जनतेने विरोधकांना नाकारलेलं आहे, ते छाती बडवत आहेत, कुठंतरी त्यांची कधीच सत्ता येणार नाही असं आज देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं. ठीक आहे, लोक जेव्हा सत्तेत असतात तेव्हा अशा गोष्टी बोलत असतात, पण कुठली गोष्ट परमनंट नसते आयुष्यात. काळ हा नेहमीच सगळ्यांचाच बदलत असतो, आमचाही तुमचाही आणि सगळ्यांचाच. पण माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की 4,800 कोटी रुपये 4,800 कोटी रुपयाचा लाडकी बहीण योजनेचा घोटाळा या राज्यात झालेला आहे. 25-26 लाख महिला आणि पुरुष पण, म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष कसे आले हा मोठा प्रश्न. पुणे जिल्हा ज्याच्यात आपण आहोत, त्या पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त 2 लाख मतं कॅन्सल झालेली आहेत. कोण आहेत ही? कुठून नोंदणी झाली? पैसे गेले कुठे? कुठल्या अकाउंटला गेले? आणि तुम्हाला आठवत असेल यांचं काय म्हणणं आहे, झिरो लिकेज. मग जर झिरो लिकेज डायरेक्ट अकाउंटला पैसे जातात तर मग हे 26 लाख नावं एक तर घातली कशी घेतली आणि कॅन्सल कशी केली तुम्ही? म्हणजे काय लावलं, काय निकष काय लावले? म्हणजे फॉर्म भरण्यासाठी काय निकष लावले आणि काढण्यासाठी काय निकष लावले? पुरुषांचे फॉर्म कसे भरले गेले? कुठलं सॉफ्टवेअर वापरलं होतं? आणि भुजबळ साहेबांचं एक स्टेटमेंट आलं आहे की ज्यांनी खोटे फॉर्म भरले त्यांना शिक्षा करा. मग हे 26 लाख लोक कोण आहेत? आम्हाला त्याची लिस्ट पाहिजे. आणि मग कोणी भरून घेतले? जर पुणे जिल्ह्यामध्ये 2 लाख लोक मायनस, मग हे फॉर्म कोणी भरून घेतले? कुणाला अथॉरिटी होती ती भरून घ्यायची? हे अतिशय गंभीर प्रश्न आहे. मोठा घोटाळा आणि भ्रष्टाचार आहे. 4,800 कोटी रुपये हा पहिला टप्पा आहे. पुढचं कुणाला माहिती किती अजून नावं कमी करतील या सरकारचं, काय सांगता येते. ताई, जरांगे पाटील एकंदरीत 29 ऑगस्टला मुंबईला चाललेल्या आरक्षणासंदर्भात याच काळात गणेश उत्सव देखील येतोय, कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं देखील बोललं जाते. कसं बघता असं दिसतं? मला याची फारशी काय माहिती नाही. आज त्यांचा कार्यक्रम होता, त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर ही एक लोकशाही आहे आणि हा देश कोणाच्या मर्जीनी किंवा दमदाटीनी चालत नाही, हा संविधानाने चालतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्यांनीच हा देश चालतो आणि ज्याला आंदोलन जेव्हा करायचं आहे तो अधिकार संविधानात आहे. खासदार सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमाला गेल्या, यावर रोहित पवार यांनी अशी टीका केली की विचारधारा सोडली नाही असं म्हणताना एका बाजूला दुटप्पीपणा दाखवतात असं रोहित पवार यांनी टीका केली. ठीक आहे, रोहित असं म्हणला, मी बरेच 2-3 दिवस ऐकते. आता कोणी कुठे जायचं हा त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. मलाही त्या कार्यक्रमाला कंगनांनी बोलवलं होतं, पण RSSच्या म्हणजे एनरोलमेंट म्हणजे तिथे फॉर्म भरायचे होते, मेंबरशिप ड्राईव्हचा कार्यक्रम होता RSSचा, असं कंगनाजींनी जेव्हा मला सांगितलं. म्हटलं मी तर येऊ शकत नाही कारण का एनरोलमेंटचा कार्यक्रम होता.
त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनी का गेल्या वगैरे ह्याचं उत्तर मला नाही देता येणार. तो प्रश्न तुम्हाला त्यांना विचारावा लागेल. ताई 4 दिवस सलग पाऊस पडतो, मोठ्या प्रमाणात शेतीचं देखील नुकसान झालेलं आहे. 28,000 एकर शेतीचं नुकसान झाले असं कृषी मंत्री देखील म्हणाले. कशा पद्धतीने शेतकऱ्यांना परिस्थिती जागविण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत की जेणेकरून मोडकळीला आलेले शेतकरी पुन्हा एकदा उभारी घेऊ शकतो? पहिल्या प्रश्नाचं उत्तर, सर सकट कर्जमाफी जी मी ऑलरेडी माननीय अमित शहांची वेळ घेऊन दिल्लीला मागणी केलेली आहे राज्याच्या वतीने. माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, की जी विनंती मी माननीय अमितभाई शहांना केलेली आहे की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा आणि शून्यातून पुन्हा कर्ज देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. ताई इंदापूरमध्ये देखील जे निम साखरगावचे पाटील आहेत त्यांनी 17,000 मतदार बोगस नावं नोंदवली गेलेली आहेत अशी माहिती बाहेर काढलेली आहे. ही लोकसभा आणि विधानसभेला देखील हीच परिस्थिती असं त्यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे माझ्या इलेक्शनपासून सुरुवात करा, दुसऱ्याकडून कशाला सुरुवात करायची? नेहमी सुरुवात स्वतः करून करायची असते. माझं तर म्हणणं आहे बारामती लोकसभा मतदारसंघापासून माझ्या इलेक्शनपासून सुरुवात करा. आपण सगळेच का कामाला लागूया ना. एकदा जो काही सोक्षमोक्ष असेल, आम्हाला नाही कॉपी करून पास व्हायचं, आम्हाला कष्ट करून पास व्हायचं. त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघापासूनच सुरुवात करावी अशी माझी विनंती आहे. ताई CP राधाकृष्णन उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारसाहेबांना फोन केला होता, मतदान करावं असं देखील आवाहन केलं होतं. काय सांगाल? पवारसाहेब स्वतःच त्याच्यावर बोलले, त्याच्यामुळे मला वेगळं काही बोलण्याची गरज वाटत नाही. नक्कीच या होत्या खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर दौऱ्यावरती आहेत आणि शेतकऱ्यांची जी सद्यस्थितीतली परिस्थिती, कर्जमाफी असेल किंवा बोगस मतदार नोंदणी असेल किंवा काल जे वक्तव्य केलं याबद्दल त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.